SP न्यूज, द ब्रॉडकास्टिंग न्यूज नेटवर्क अशाच नवनवीन बातम्यांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा व शेअर करा। सराला बेट येथे महंत रामगिरीजी महाराज यांच्या उपस्थितीत यांच्या समर्थनार्थ अनेक गावांची बैठक संपन्न। नमस्कार, SP न्यूज मराठीमध्ये सर्व प्रेक्षकांचे स्वागत आहे। आज सराला पेठ येथे गुरुवर्य महंत रामगिरीजी महाराज मोठा देश सद्गुरू गंगागिरी महाराज संस्थान यांच्या समर्थनार्थ बैठकीचे आयोजन केले। या बैठकीसाठी स्वतः रामगिरीजी महाराज ही उपस्थित होते। या बैठकीचे आयोजन विविध तालुक्यातील अनेक गावांनी केले। सर्व गावांमधील बेटाचे अनुयायी तसेच प्रमुख प्रबोधनकार उपस्थित होते। महाराजांनी दिलेला दाखला हा सत्य असून अनेक मुस्लिम स्कॉलर आपल्या बोलण्यात हा मुद्दा मांडत असतात। यात वेगळेपणा काही नसून भारतीय कायद्यानुसार बालविवाह हा कायदेशीर नाही, तरीही काही समाजकंटक व राजकीय पक्ष आपली पोळी भाजण्यासाठी महाराजांना दोषी ठरवत आहे। अशा प्रवृत्तीवर गुन्हे दाखल व्हावे यासाठी भजन म्हणत ठिय्या आंदोलन करणे असल्याचे मत प्रबोधनकारांनी मांडले। येथून पुढे या मुद्द्यावर महंत रामगिरीजी महाराजांवर टीका करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीवर गुन्हा दाखल होण्यासाठी आंदोलन केले जाईल असे हिंदू बांधवांच्या वतीने ठणकावून सांगण्यात आले। अशाच नवनवीन बातम्यांसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉनला क्लिक करा, शेअर करा। बंद करायचं आणि आपल्या टाळपाकवाद विना पोलीस स्टेशन बसायचं आणि आपल्याला होत नाही हलायचं नाही। इथून मागे आपण वेगवेगळ्या पक्ष आपण सगळे वेगवेगळ्या पक्षांचे आपण कार्यकर्ते आहोत, पण सगळ्यात आधी आपला पक्ष महंत गुरुवर्य रामगिरीजी महाराज आणि नंतर आम्ही जेव्हा गुन्हा दाखल करायला गेलो होतो त्यावेळेस आम्हाला पण थोडीशी राजकीय दबाव आले, पण आम्ही त्या दबावाला न मानता रात्री 2:10 मधुसूदन महाराज यांच्या वतीनं म्हणजे हे फिर्यादी होऊन हा गुन्हा दाखल आपण केलेला आहे। आपल्या भागातील जे महाराज मंडळी त्यांनी समोर येऊन गुन्हे दाखल करण्यासाठी आपण त्यांना उघड पाठिंबा पाठिंबा देणं म्हणजे आपल्याला त्यांना काही लढायला जायचं नाही। आपल्याला टाळपाकवाद विना हे सगळं करून पोलीस स्टेशन समोर जाऊन बसायचं आणि सगळ्या ठिकाणी गुन्हे कसे दाखल होतील याच्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न करायचे। जर काही गुन्हा दाखल करताना जर काही प्रॉब्लेम येत असेल तर आमच्याकडं एक PDF आहे तर हा गुन्हा जर तिकडे दाखल होतो तर इकडं का नाही, हा PDF आम्ही तुम्हाला उपलब्ध करून देऊ। त्याच्याकरता सर्वांनी एकजुटीनं होऊन बाबांसोबत राहून प्रत्येक पोलीस स्टेशनला गुन्हा कसा दाखल होईल याच्यासाठी सगळ्यांनी प्रयत्न करायचे। जय SP न्यूज, द ब्रॉडकास्टिंग न्यूज नेटवर्क अशाच नवनवीन बातम्यांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा व शेअर करा।